वेलकम टू अवर चॅनल. आणि सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही पुन्हा एकदा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त प्रकृती रिसॉर्टला भेट दिली. तर प्रजासत्ताक दिन साजरा झाला आणि त्यानंतर आता प्रकृती आम्ही पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत. म्हणजे हां इकडे येस येस येस. तर आमच्या मागे आम्हाला आज खास करून इलेक्ट्रिक कार आहे, तर आम्हाला घेऊन जाणार आहे वरपर्यंत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा. आम्ही खूप दिवसांनी पुन्हा एकदा समोर आलेलो आहोत. तर विचारत होतात की बा एवढे दिवस होतात कुठे. येस, खूप जण आम्हाला विचारत होते की इतके दिवस ब्लॉग नाही किंवा शॉर्ट्स नाही काय. तर येस, आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्ही हा एक मिनी ब्लॉग बनवतोय. तर चला तर आपण बघूया आज प्रकृती रिसॉर्ट. तर पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत. जवळजवळ 140 रूम्स आहेत प्रकृती रिसॉर्ट मध्ये. बघू शकता मागे खूप व्ह्यू किती सुंदर आहे बघा. तर प्रकृती रिसॉर्टला जर तुम्हाला वेळ असेल, तुम्ही काशी बीचला भेट देत आहे तर प्रकृती रिसॉर्टला नक्कीच या. तर मला पॅकेज सिस्टम या ह्याच्यामध्ये पण मिळेल. तर बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला आता मी समोरचा फ्रंट रिअर कॅमेरा, अशा प्रकारचे बंगलो बघण्यासारखे आहेत. आणि इकडे येस 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 आणि तिथून काढतील पुढे खूप भारी. असे वेगळे वेगळे विलाज आहेत इथे आणि बघू शकता किती सुंदर. आणि त्यांचा एंट्रन्स पण खूप छान आहे, ही लॉबी पण छान आहे. आणि प्रत्येक विलाच्या बाहेर मे बी हे तुळशी वृंदावन जसं आपल्या घरी असतं तसंच तुळशी वृंदावन आहे. आणि बघू शकता हे एंट्रन्स आहे ते विलाचा, खूप छान मस्तच आहे. जर आपल्याला आतमध्ये जायला मिळालं तर आपण नक्कीच आतमध्ये जाऊ. तर येस, आपल्याला चान्स आहे टू गेट इन. सो दिस इज प्रकृती आणि आपण बघूया यांचा विला आतमधून कसा आहे. खूप सुंदर असं स्ट्रक्चर आहे. त्या लोकांचं इंटेरियर पण खूप छान आहे, बघू शकता. वाव, या विलाचा हा रिसेप्शन आहे. हा इथे स्पा सेंटर आहे. आणि हे फुल्ली म्हणजे हे असं आहे की जसं साऊथ इंडियन फिल्म्समध्ये आपण बघतो किंवा एक तसं जुना जो वाडा असतो त्या प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे पूर्ण. फिश बघू शकता, फिश. येस, आणि इथे फिशसुद्धा आहेत. इकडचे जे जेवढे मोस्टली आहेत ना, म्हणजे इथे लेबर्स काम करतात, हाऊसकीपर असो, गार्डनर्स असो, ओव्हरऑल 99% सगळे आमचे लोकलच आहेत आणि सगळे ओळखीचे. त्याच्यामुळे आज व्हिडिओ शूट करायला काही प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे असं बाबा कोण बघतोय की व्हिडिओ करणं, असं काही नाही. आणि परमिशन घेतलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त आम्ही एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. येस, नक्कीच. हां, वर थोडंसं वर, तर थोडंसं आपण वर जाऊया. रूम्स इथून आता आम्ही वरती चाललो आहे. वरती सुद्धा रूम्स आहेत. हो, पहिल्यांदा झालं. तर तुम्हाला एक रूम सुद्धा दाखवणार आहे. प्रकृती रिसॉर्ट आहे कसं, नुसतं बाहेरून बघू नका, तर आतमध्ये बघा. रूम नंबर 654. तर आपण आतमध्ये जातोय. रूम्स बघा कशी आहे आतमध्ये, फुल डिसेंट. तरी आपण कवर करूया रूम्स. हा डबल बेड आहे आणि बघू शकतो ओव्हरऑल आपण सगळं बसण्यासाठी सोफा बेड आहे. त्यानंतर इकडे बाल्कनी, तो बघण्यासारखं खूप छान. थोडंसं आपल्याला बघायला मिळतं तर सोफा बेड मध्ये एक्स्ट्रा बेड पण आहे. बघू शकता पूर्ण फुल ग्रीनरी आहे, सगळी नारळाची सुपारीच्या बागा आणि त्याच्यामध्ये हे बंगलो खूप मस्त वाटतं.
खूप सुंदर व्ह्यू आहे. तर आपण जेवढे ताई इथे आहेत ज्या हाऊसकीपर म्हणून काम करतात तर त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊ. इथे सगळं आपण बघू शकतो. ताई 2 मिनिटं. सगळी व्यवस्था आहे. AC पूर्णपणे AC रूम आहे. इथे बघू शकतो TV सगळं आपण बघू शकतो. इथे सगळं जे कस्टमर्स आहे त्याच्यासाठी सगळ्या फॅसिलिटीज आहेत. पाण्याच्या बॉटल्स, त्यानंतर कॉफी, टी, इथं सगळ्या गोष्टी. वॉर्म वॉटर करायला सुद्धा मशीन आहे. आणि आपल्या ताई इथे आहेत. ताई आपल्या इथल्या लोकल असतात तुम्ही. आणि हे बंगलो जेवढे आहेत रूम्स जे आहेत तेवढे हे सगळे हाऊसकीपिंगची कामं करतात. तर ताई आपल्या इथेच आहेत. ताई तरी पण एक रूम साफ करायला किती वेळ लागतो? तरी पण 15 मिनिटं बघा 15 ते 20 मिनिटं लागतात. कारण त्याचं आहे पण त्या प्रकारची सगळी व्यवस्था स्वच्छता त्यांना करावी लागते. कोणत्याही प्रकारची कस्टमरची कंप्लेंट नको, तक्रार नको. आणि एक नोकरी म्हटल्यानंतर त्यांना 100% हे रूम साफ करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी द्यावे लागतात. तर बाथरूम पण बघू शकता किती क्लीन आहे. बाथरूम मध्ये सुद्धा येस बघा शकता आपण आतमध्ये बाथरूम, हेअर ड्रायर आहे. त्यानंतर सुंदर बेसिन, त्यानंतर इंग्लिश कमोड्स बघू शकता आपण. आणि फुल्ली क्लीन आहेत एकदम. बघू शकता वरचं इंटेरियर आपण लोक फ्लो जे आहे POP कसं केलं बघा. एकदम मॅट टाईप केले आणि त्याच्यामध्ये जे छोटे कौलं असतात ना नक्षीदार असं आपण बघतोय POP आहे. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रकृती रिसॉर्टमध्ये नक्कीच अनुभवायला मिळतील. तर हा एक रूम आपण पाहिला एक छोट्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोर केला. तर तुम्ही जर प्लॅन करताय तर नक्कीच या. आणि आपण बघू शकतो समोर आता DP रॅक वगैरे आहेत, स्टेप्स ठेवलेले आहेत आणि बाजूला सगळीकडे रूम्स आहेत. 650, 649, 648 आणि खूप सुंदर पेंटिंग तर बघू शकतो. त्याच्यामध्ये काही सुंदर पेंटिंग्स आहेत. काही ज्याचे आपण बघितले चित्र आहे, गणपतीच्या मूर्ती आहेत, त्याचं फ्रेम आहे. सेम हा तशाच प्रकारचा दुसरा रूम आहे. बघू शकता एकदम खूप छान असं क्लीन आणि खूप छान असं मेंटेन ठेवलं आहे त्या लोकांनी. मस्त पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला खास करून बंगलो फक्त आम्ही बाहेर बघणार होतो पण आतमध्ये बघण्याचं जे संधी आम्हाला मिळाली, चान्स मिळाला की ताई आणि काका दादांमुळे मिळालं. तर दादांचं खूप खूप धन्यवाद. हे सुद्धा हाऊसकीपर म्हणून काम करतात आणि ताईसुद्धा आहेत. तर अशा प्रकारे यांचं मेंटेन इथे असतं. आणि आज 26 जानेवारीच्या निमित्त आज आम्हाला इथे ही बंगलो पाहायला मिळाले, रूम्स पाहायला मिळाले. त्याबद्दल मालकाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. तर आपण थोडे पुढे जाणार आहोत. पुढचे सुद्धा बंगलो बघू. हा इथला स्पा सेंटर आहे. तर बघू शकता हे इथे मसाज वगैरे तो टेबल आहे त्या लोकांचा बेड. आणि इथे पूर्ण असं झोपून आपली बॉडी आणि हे तेल वगैरेनी पूर्ण बॉडी मसाज होतो. फुल आयुर्वेदिक एकदम. मसाज स्पासाठी सर्व फॅसिलिटीज आहेत. ऑइल आहे आयुर्वेदिक आणि जे मसाज जे स्पा करतात त्यासाठी ऑलरेडी त्यांना आधी विचारलं जातं की तुम्हाला कोणत्या प्रकारचं ऑइल सूट होतं. त्याप्रमाणे त्यांनी सगळे आयुर्वेदिक ऑइल इथे प्रोव्हाइड केलेले आहे. तर अशा प्रकारचं आपण बघू शकतो मसाज स्पा. तुम्हाला करायचं असेल तर तुमची पिकनिक अजून सुंदर बनवायची असेल तर तुम्ही या ठिकाणी मसाज स्पाचा सुद्धा अनुभव घेऊ शकता. वेगवेगळी बाथरूम येस मसाजनंतर शॉवरसाठी त्या लोकांनी सर्व फॅसिलिटीज केलेल्या आहेत. असं एक मोठा म्हणजे जवळजवळ ॲट अ टाईम 3 ते 4 जणं इथे स्पामध्ये येऊ शकतात. तर हे त्या लोकांची एक बेलसारखं काही आहे. चला तर जाऊया आता दुसरीकडे.
दिसतंय आता हे कर एक्सप्लोर कर. येस, तर आता बघत राहा ज्या सर्व मी प्रकृती दिसते. नमस्कार. हे गोल्ड गार्डन हे पण हेलिपॅड. हेलिपॅड तिकडे हेलिपॅड आहे त्या साईडला. एक सेकंड किती बघू मोठं आहे शकता. बघा. ते इथून आम्ही दाखवतात. आम्हाला तर जास्त हा. वेळ नाही हा आहे. हेलिपॅड आहे. एचचा सिम्बॉल दिसतोय आणि पूर्ण गार्डन आहे बाजूला. खूप सुंदर गोल्फ कोर्ट आहे तो. सिंगल रूम आहे. अच्छा, बघू शकता किती वेगळे वेगळ्या प्रकारचे बंगलोज आहेत. 408 पर्यंत 8 बंगले. अच्छा, सगळ्यामध्ये पार्किंग आणि येस गार्डन. एका बंगलोमध्ये 8. दोन्ही मध्ये इकडे येस 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 300 वर 308. येस. थोडक्यात आपल्याला माहिती मिळते की या साईडला एवढ्या एरियामध्ये 16 बंगलो आहेत. एका बंगल्यामध्ये कमीत कमी 8 रूम्स आहेत. नाही एकामध्ये 3 रूम. सॉरी, एका बंगल्यामध्ये 3 रूम्स आणि ते पण अतिशय डिसेंट रूम्स आहेत, खूप मोठे. त्याच्यामध्ये सगळ्या फॅसिलिटीज आपण मागाशी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये. तशा प्रकारच्या आतमध्ये इंटेरियर आहे इतर बंगलोमध्ये सुद्धा. ते सिंगल आहे, दुसरी बंगला आहे. येस, बघू शकता दोन्ही साईडला बंगलो आणि अतिशय थंड वातावरण, पूर्णपणे झाडं आणि ग्रीनरी याच्यामध्ये खूप सुंदर वाटतं. आणि थंडीचे दिवस आहेत, जास्त करून प्लॅन करत असाल तर मोस्टली थंडीच्या दिवस सीझनमध्ये करा. ही लॉबी आहे. इकडे समोरून लॉबी आहे. अच्छा, ही समोर जी आहे आपल्याला लॉबी सुद्धा पाहायला एंट्री मिळते. मारता ना ते Yes. पहिला ते भेटतं. बरोबर. ओके. हो, नमस्कार. नमस्कार. इथे सगळे जेवढे कामगार आहेत ना ते सगळे बहुतेक ओळखीचे आहेत. त्याच्यामुळे जिथे आम्ही जातो त्या ठिकाणी जेव्हा वर्कर लोक काम करतात तेव्हा सर्व हॅलो नमस्कार वगैरे करत आहेत आम्हाला. ते बघून आणि समोर जेव्हा आम्हाला दिसतात पाहतो तेव्हा नमस्कार केल्यानंतर आम्हाला सुद्धा बरं वाटतं. आम्ही सुद्धा त्यांना नमस्कार करतो, हॅलो म्हणतो. तर ही आपली खाली जायला शॉर्टकट. हा इकडून. येस, खाली जे लाईन आहे ना इथून तुम्हाला शॉर्टकट सुद्धा तुम्ही जाऊ शकता. स्विमिंग पूल आहे ते रेस्टॉरंट. बरोबर बरोबर. प्रकृती रिसॉर्ट एवढा मोठा आहे ना, जवळजवळ मला वाटतं किती एकरमध्ये आहे? 45 एकरमध्ये आहे पूर्ण प्रकृती रिसॉर्ट. तुम्हाला 45 एकरमध्ये फिरायचं असेल ना तर पूर्ण दिवस पाहिजे. कारण एवढं जबरदस्त या ठिकाणी अकोमोडेशन आणि सगळे बंगलो जे मेड केलेले आहेत ना, खूप मस्त वाटतं. आपण वर चाललो. ॲक्च्युली मेन हिलवरून जेव्हा आपण पाहाल ना तेव्हा प्रकृती अतिशय सुंदर वाटते. म्हणजे जसं काय जणू काय तसं स्वर्गात आलो आहे. हां येस, हे स्टोरेज एरिया आहे पाण्याचा. म्हणजे प्रकृती रिसॉर्टसाठी जे पाणी लागतं हां, तर ते हे पाणी इथे स्टोरेज होतं. पण आता जसं जसं मे महिना येतो, जानेवारीपासून पुढच्या महिन्यामध्ये पाणी पूर्ण कमी होऊन जातो. पण या हे पाणी जरी संपलं तरी इतर तिकडे विहिरी आहेत. त्यानंतर 200-250 माणसं हां, खाली पाणी असते, फक्त पाणी. त्याच्यामध्ये स्टोरेज नंतर 2-4 महिन्यांनी खाली होते. हो, आता ड्राय राईट राईट राईट. ह्याच्यामध्ये सर्व फुल storage. एसी आहे, बरोबर. सेपरेट एकदम. येस, आजूबाजूला सगळे जंगल आहे, एकदम सेपरेट इथे आहे. पाहू शकता तुम्ही. हे एक कॉन्फरन्स हॉल, फुल एसी आहे, पूर्ण एसी आहे, लक्षात घ्या. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मला टेस्ट हा रूम्स आहे नाही काय नाही ते हॉल आहे. हॉल आहे. हॉल आहे. हां, कॉन्फरन्स हॉल. कॉन्फरन्स. खाली पाणी आहे. म्हणजे आता ना पावसामध्ये बरोबर. वरती म्हणजे स्टोरेज आहे का? नाही, ते खाली पण आहे. खाली पाणी, खाली खाली पाणी. स्टोरेज आहे समजलं. आणि हा वरती कॉन्फरन्स हॉल आहे. हां हां, एक मिनिट. हां, हे पूर्ण व्यवस्थित करून सांगतो. ते खाली पाणी फुल. हम्म. वरती परत पाणी 1 फूट कमी असते. त्या सिस्टम केलं. हे बघ, इथे डॅम आहे.
हे ॲक्च्युली खाली त्यांनी छोटासा डॅम बांधलेला आहे तळा टाईप, आणि त्याच तळ्यामध्ये बघितलं फाउंडेशन कसं बघा मजबूत केलं आहे, आणि वरती त्याने आणि हां फाउंडेशन आहे एवढं, आणि हे पूर्ण पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेलं असतं, आणि वरती त्यांनी कॉन्फरन्स हॉल बांधला आहे बघा. जे इंजिनियर असतील ते किती टेक्निकल त्यांनी बांधलेलं आहे. तर बघू शकता जेव्हा पावसाळे पाणी असतं तेव्हा सर्व पूर्ण साचतो, ही लेवल असते, आणि त्यानंतर कॉन्फरन्स हॉल वरती आहे. तर दोन्ही प्रकारच्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळाल्या. आपल्याला मेन जे पाहायचं आहे ना, जे ह्या प्रगती रिसॉर्टची शान म्हणजे जो वरचा टॉपमधला जो बंगला आहे वरती एकदम हिलवर, तो पाहिल्यानंतर बीच एकदम तिथून मस्त दिसतो. तो व्ह्यू मला पाहायचा होता ॲक्च्युली. मी चालून जाऊ शकतो ना? चालून जायचे हो जा आता हो काय हो. हे आहे ना आपलं वरचं थोडक्यात आम्ही थोडंसं वरती एक राईट आहे, हां ते राईट मध्ये सीधा वरती जाय. येस येस यू टर्न वर वरती. हो हो वरती लास्ट नाही का? 5 मिनिटात येतो. नाही वाटत आहे. तुम्ही या चालून. येस. तर आता आपल्याला त्या काकांनी सोडलं ॲक्च्युली, त्यांना दुसरे पिकअप करायचे आहेत कस्टमर्स. तर आपण थोडंसं वर बघून येऊया. ज्या ठिकाणी जे हिलवर जे बंगलो बांधलेलं आहे ना, ते बंगलो बघण्यासारखं आहे. तर ते आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे. बाकी तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये मी माहिती सांगितली, श्रावणीने सांगितली. ते बंगलो आपण नक्कीच बघूया. तो टक्कळण आहे आणि पूर्ण हिलवर आहे. बाजूला बघू शकता सर्व सागाची झाडं आहेत, त्यानंतर नारळ आहेत, त्यानंतर असे बांबूचे वगैरे छोटे झाडं आहेत. हे लावलेले आहेत. काही प्लांटेशन आहेत, काही नॅचरलमध्ये सुरुवातीपासूनच आहेत. हे जे आहे ना, हे प्रकृती रिसॉर्टच्या सर्व टॉपचं बंगलो आहे. म्हणजे जवळजवळ ह्या बंगलोमध्ये 16 रूम्स आहेत, आणि हे सर्वात हिलवर आहे. आणि इथून तुम्ही बघू शकता राईटला. आता मी आतमध्ये जात नाही कारण आपले कस्टमर असतात आतमध्ये, पण इथून जे समोर दिसतं ना, हे सगळं बीच आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघू शकता, हे पूर्ण बीच आहे. जेवढं जमतं तेवढं झूम करू. तुम्हाला होड्या पण दिसतील इथून, म्हणजेच नाव दिसतील समोर होड्या पण. हे बघू शकता, हे ब्लॅक जे आहे, हां हे पूर्ण बीच आहे. आणि असं तुम्ही प्रत्यक्ष अनुभवला याल ना, तेव्हा तुम्हाला ते व्ह्यू वेगळं दिसेल. आता एक फोनमधून थोडंसं क्लिअर दिसत नाही आहे, पण जेवढं झूम आहे तेवढं झूम करण्याचा प्रयत्न केला. आणि इथून बघू शकता हे काशीद बीचचं जे एंड आहे, म्हणजे डोंगर जे आहे, आपण काशीद बीचला जातो त्यावेळी हे डोंगर दिसतं आपल्याला. आणि बाजूला ते जेट्टीचं कामसुद्धा चालू आहे, ते सुद्धा क्लिअर दिसतं आहे. तर अशा प्रकारे काशीद बीचसुद्धा इथून क्लिअर दिसतो या जागेवरून. तर बीच, सर्व गोष्टी, ग्रीनरी सगळ्या लाभलेल्या आहेत आमच्या काशीद गावाला. तर आमचं हे भाग्य आहे असं मी समजतो. तर अशा प्रकारे आम्ही तुम्हाला इथून दाखवण्याचा प्रयत्न केला. ही जेट्टी ना, बघू शकता ही काशीद जेट्टी, हा काशीद बीच, आणि हा पूर्ण एरिया जो की एवढ्या सगळ्यात हा टॉप व्ह्यू आहे इथला. येस, आणि हा मोस्ट टॉप हिलवरचा त्यांचा बंगलो. तर आज प्रजासत्ताक दिन आहे, आपला राष्ट्रीय दिन आहे, आणि राष्ट्रीय दिनानिमित्त 2 ओळ्या गीताच्या माध्यमातून सादर करतो. गीत माहितीचं आहे, आपल्या देशावरून आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हम बुलबुले हैं इसकी, यह गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. भारत माता की जय. प्रजासत्ताक दिनाचा विजय असो. धन्यवाद.
अशा प्रकारे आम्हाला आज चान्स भेटला की आज म्हणजे हा प्रकृती रिसॉर्ट एक्सप्लोअर करायला. मी नक्कीच आय होप तुम्हाला आवडेल हा व्हिडिओ आणि त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा आणि असेच आपण भेटत राहूया नवीन नवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत आम्ही इथेच थांबतो. मी श्रावणी, ईश्वर. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.